नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिना हा हिंदू पंचांगातील 5वा महिना. हा महिना संपूर्णपणे भगवान शंकरांना समर्पित मानला जातो. या संपूर्ण महिन्यामध्ये निसर्ग हिरवागार झालेला असतो. पाऊस बरसत असतो. नद्या, नाले भरून वाहत असतात आणि वातावरणामध्ये एक वेगळीच पवित्रता जाणवते. याच काळामध्ये सृष्टीचं संतुलन साधलं जातं असं मानलं जातं. आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी निसर्गाचं निरीक्षण करून काही नियम, काही परंपरा तयार केल्या. या परंपरांमागे धार्मिक श्रद्धेबरोबरच व्यावहारिक शहाणपणही दडलेलं आहे. श्रावण महिन्यामध्ये व्रत, वैकल्य, उपवास, पूजा अर्चा यांना विशेष महत्त्व दिलं जातं. श्रावणी सोमवारचे उपवास, मंगळागौरीचं व्रत, नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी असे अनेक सण उत्सव याच महिन्यामध्ये येतात. या संपूर्ण काळात असं मानलं जातं की घरातील ऊर्जा, घरातील वातावरण अतिशय संवेदनशील असतं. त्यामुळे या काळामध्ये आपण काय करतो, काय देतो घेतो याचा थेट परिणाम आपल्या आर्थिक आणि मानसिक स्थितीवरती होतो असं शास्त्र सांगतं. म्हणूनच या महिन्यामध्ये काही गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते. जसं की श्रावण महिना सुरू झाला की आपल्या घरामध्ये आपल्या आजी आजोबांच्या तोंडून एक गोष्ट हमखास ऐकायला मिळायची. हे देऊ नकोस, त्या दिवशी असं करू नकोस, ती वस्तू घराबाहेर पाठवू नकोस. लहानपणी आपल्याला हे सगळं फक्त जुन्या लोकांचे नियम वाटायचे. पण जसे जसे आपण मोठे होत गेलो तसं तसं लक्षात आलं की या प्रत्येक गोष्टीमागे एक खोल अर्थ, एक शास्त्र आणि एक अनुभव दडलेला आहे. आज मी तुम्हाला अशाच 3 वस्तूंबद्दल सांगणार आहे, ज्या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत. मग ते शेजारी असोत, नातेवाईक असोत किंवा अगदी जवळचा मित्र का असेना. जर या वस्तू तुम्ही श्रावणामध्ये दुसऱ्यांना दिल्या तर पूर्वजांच्या मते तुमच्या घरातील सुख समृद्धी हळूहळू निघून जाते आणि दारिद्र्य, आर्थिक अडचणी घर करू लागतात. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यामध्ये या 3 वस्तू चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत. आणि जर तुम्ही कळत नकळतपणे ह्या 3 वस्तू कोणाला दिल्या तर मग त्यावरती उपाय काय हे देखील आपण जाणून घेणार आहोत. आणि हे जे उपाय आहेत ते 99% लोकांना माहिती नसतील. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. ज्योतिषशास्त्रानुसार 13 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. धार्मिक ग्रंथांच्या मते श्रावणामध्ये भगवान शंकर पृथ्वीवरती निवास करतात आणि आपल्या भक्तांच्या सगळ्या समस्या दूर करतात. श्रावण महिन्यातील पहिला दिवस हा खूप खास असतो. महादेवाच्या मंदिरामध्ये जलाभिषेकासाठी खूप मोठी रांग लागते. तर यंदा 13 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये या 3 वस्तू आपल्याला चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत. वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात आणि एरवीही काही विशिष्ट वस्तू चुकूनही दुसऱ्या कोणाला दान म्हणून किंवा उपकारादाखल देता कामा नयेत. यामुळे घरातील सुख समृद्धी निघून जाते असे मानले जाते. कारण बऱ्याचदा आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, ज्यामध्ये आर्थिक समस्या माणसाला चिंतेमध्ये पाडतात. मेहनत करून जर पैसे मिळत नसतील तर टेन्शन येतं, हातात पैसे टिकले नाही तर चिडचिड होते. अशा वेळेस अनेक जण काळजीमध्ये पडतात. पण काही वेळेस आपल्या हातून कळत नकळतपणे चुका होतात, त्यामुळे यासारख्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतात. त्याचबरोबर बऱ्याचशा घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा असते, त्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद, भांडणं, कलह होत राहतात. कोणाशीही कोणाचं पटत नाही. या व्यतिरिक्त घरातील मुलं जी आहेत ती सतत किरकिर करतात. मोठी मुलं असतील तर ते हट्टीपणा करतात, घरातल्यांचं ऐकत नाहीत. मूलबाळ न होणे, तसंच उपवर मुला-मुलींचे विवाह न होणे किंवा कर्जबाजारीपणा यासारख्या समस्या आयुष्यामध्ये येत असतात. आणि यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न पण करत असतो, की आपल्या अडचणी ज्या आहेत त्या दूर व्हाव्यात आणि आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी. पण श्रावण महिन्यामध्ये तसंही आपण अनेक सेवा व उपाय करूनही बऱ्याचदा आपल्याला त्याचा अपेक्षित असा लाभ होत नाही. कारण कळत-नकळत केलेल्या ह्या चुका आणि ह्या चुकांमध्ये ह्या ज्या 3 वस्तू घरातल्या आहेत, ज्या लक्ष्मी स्वरूप समजल्या जातात, त्या आपण जर कोणाला दिल्या तर आणखीनच आपल्याला त्याचा त्रास होतो आणि आपल्याला त्याचे परिणाम जे आहेत ते भोगावे लागतात. तर आता आपण जाणून घेऊयात, की अशा कोणत्या 3 वस्तू ज्या आहेत, ज्या आपल्याला चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत. आणि जर कळत-नकळतपणे दिल्या गेल्यास तर त्यावरती उपाय देखील आपण जाणून घेणार आहोत. तर त्यातली सगळ्यात पहिली वस्तू जी आहे, जी श्रावण महिन्यामध्ये
कटाक्षाने देणं टाळावं ती म्हणजे मीठ. आपल्या स्वयंपाकघरातील ही सामान्य वाटणारी वस्तू, पण शास्त्रात तिला विशेष स्थान दिलं गेलं आहे. पारंपरिक समजुतीनुसार मीठ हे राहू आणि शनी या ग्रहाशी संबंधित मानलं जातं. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारं आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणारं द्रव्य मानलं जातं. अनेक घरांमध्ये वास्तुदोष दूर करण्यासाठी, नकारात्मकता दूर करण्यासाठी मिठाचा वापर केला जातो. कोपऱ्यामध्ये मिठाची पुरचुंडी ठेवणं, पाण्यामध्ये मीठ टाकून पोछा मारणं अशा पद्धती आपण अनेकांच्या घरी बघितल्या असतील. आता जर हीच वस्तू जी घरातली नकारात्मकता शोषून घेते ती श्रावणासारख्या पवित्र आणि संवेदनशील महिन्यामध्ये दुसऱ्याच्या घरी दिली तर असं मानलं जातं की त्या मिठाबरोबरच घरातली सकारात्मक ऊर्जा, घरातील ऐश्वर्यही बाहेर पडतं. मीठ देणं म्हणजे जणू आपल्या घराचं भाग्यच दुसऱ्याच्या हातात सोपवण्यासारखं आहे, अशी समजूत आहे. याशिवाय ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे शनी ग्रहाचं प्रतीक मानलं जातं आणि शनी हे न्याय आणि कष्ट, आर्थिक स्थिरतेशी निगडीत ग्रह आहे. श्रावणामध्ये शनीशी संबंधित वस्तू दान केल्यास किंवा दुसऱ्याला दिल्यास शनीची अवकृपा होते आणि त्यामुळे आर्थिक अडचणी सुरू होतात असं सांगितलं जातं. केवळ धार्मिकच नाही तर याला एक व्यावहारिक बाजूही आहे. पूर्वीच्या काळी मीठ हे अतिशय मौल्यवान समजलं जायचं. काही संस्कृतीमध्ये तर मिठाच्या बदल्यात व्यापार होत असे. त्यावरूनच सॅलरी हा शब्द सॅलिस म्हणजे मीठ यावरून आला आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे मीठ देणं म्हणजेच आपली स्वतःची किंमत, आपली मेहनत दुसऱ्याला देऊन टाकणं असाही त्यातून एक अर्थ निघतो. आजही जुन्या पिढीतील लोक रात्रीच्या वेळी मीठ देण्यास नकार देतात. श्रावण महिन्यात तर ही काळजी अधिकच वाढते. जर शेजारच्यांनी मीठ मागितलं तर विनम्रपणे सांगा की श्रावण संपल्यावर नक्की देईल किंवा त्याऐवजी दुसरी काहीतरी मदत करा, पण मीठ देणं टाळा. दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे सुईदोरा. ही वस्तूसुद्धा आकाराने लहान असली तरी शास्त्रात तिचं महत्त्व खूप मोठं मानलं गेलं आहे. सुई ही धारदार आणि टोकदार वस्तू आहे. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार टोकदार, धारदार वस्तू नकारात्मक ऊर्जेचं वाहन समजलं जातात. सुई ही विशेषतः बांधणी, जोडणी याचं प्रतीक आहे. म्हणजेच ती नाती जोडते, वस्त्र जोडते, तुटलेलं सांधते. अशी समजूत आहे की जेव्हा श्रावण महिन्यामध्ये सुई दोरा दुसऱ्याला आपण देतो, तेव्हा आपल्या घरातील नात्यांमधला बंध, कुटुंबातील एकजूट कमकुवत होते. काही ठिकाणी असंही मानलं जातं की सुई दिल्याने घरातील सुख आणि नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. कारण सुई ही तोडणारी नाही तर टोचणारी वस्तू आहे आणि टोचणारी वस्तू देणं म्हणजे नात्यामध्ये तणाव आमंत्रित करणं. तसंच सुई ही शुक्र ग्रहाशी संबंधित मानली जाते. शुक्र ग्रह हा ऐश्वर्य, सौंदर्य, सुख, समृद्धी आणि वैवाहिक जीवनाशी निगडीत आहे. श्रावणामध्ये शुक्राशी संबंधित वस्तू दिल्यास शुक्र ग्रह कमकुवत होतो अशी समजूत आहे. त्यामुळे घरातील सुख, सुविधा, ऐश्वर्य कमी होऊ लागतं. पूर्वीच्या स्त्रिया शिवणकाम स्वतः करत असत आणि सुईदोरा हा त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग होता. संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुईदोरा वापरणंही टाळलं जायचं. कारण अंधारामध्ये सुई हरवण्याची, हाताला टोचण्याची भीती असायची. यातूनच ही समजूत रूढ झाली की टोकदार वस्तू, विशेषतः सुई, संध्याकाळी किंवा या पवित्र महिन्यामध्ये देऊ घेऊ नये. आजही अनेक घरांमध्ये शुक्रवारी आणि श्रावण महिन्यामध्ये सुईदोरा शेजाऱ्यांना देण्यास नकार दिला जातो. जर कोणी मागितलंच तर श्रावण संपेपर्यंत थांबायला सांगितलं जातं. तिसरी आणि तितकीच महत्त्वाची वस्तू म्हणजे झाडू, म्हणजेच केरसुणी. ही वस्तू आपल्या घरातील स्वच्छतेचं प्रतीक आहे, पण त्यासोबतच ती लक्ष्मीशीही निगडीत मानली जाते. आपल्या शास्त्रामध्ये झाडूला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे. झाडूने आपण घरातील अस्वच्छता, नकारात्मकता बाहेर काढतो आणि म्हणूनच झाडूला घरातील समृद्धीचं, स्वच्छतेचं आणि सकारात्मकतेचं वाहक मानलं जातं. अशी घट्ट समजूत आहे की झाडू ही वस्तू घरातून बाहेर, विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा एखाद्या पवित्र महिन्यात दिली तर त्यासोबत घरातील लक्ष्मीही निघून जाते. श्रावण महिना हा तर लक्ष्मी आणि समृद्धीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण याच महिन्यामध्ये अनेक लक्ष्मीपूजनाशी संबंधित व्रतं केली जातात. अशा वेळी झाडू दुसऱ्याला दिल्यास लक्ष्मीचा अपमान होतो आणि तिची अवकृपा होते अशी श्रद्धा आहे. याशिवाय झाडू ही केतू ग्रहाशी जोडली जाते. केतू हा गूढ, अनपेक्षित घटना आणि अचानक होणाऱ्या नुकसानाशी संबंधित ग्रह मानला जातो. श्रावणामध्ये केतूशी संबंधित वस्तू दिल्यास अनपेक्षित आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. आपल्याकडे अनेक ठिकाणी अजूनही अशी प्रथा आहे की संध्याकाळी झाडू मारला जात नाही, कारण त्यावेळी लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते. असं मानलं जातं की झाडू मारल्याने तिचा अपमान होतो. याच विचारसरणीचा विस्तार म्हणजे झाडू दुसऱ्याला न देणं. विशेषतः शुक्रवारी आणि श्रावण महिन्यात तर याबाबत विशेष काळजी घेतली जाते. जुन्या काळी लग्न झालेल्या मुलीला सासरी पाठवताना झाडू भेट म्हणून दिली जात नसे, कारण असं मानलं जायचं की त्याने माहेरची समृद्धी सासरी जाते आणि माहेरी गरिबी येते. ही संकल्पना श्रावण महिन्यातील झाडू न देण्याच्या नियमामागेही आहे.
आता तुमच्या लक्षात आलं असेल की मीठ, सुई, दोरा आणि झाडू या तिन्ही वस्तूंमध्ये एक समान धागा आहे. या तिन्ही वस्तू आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय सामान्य पण त्याचबरोबर ऊर्जेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील मानल्या जातात. या तिन्ही वस्तू घरातील समृद्धी, सकारात्मकता आणि नात्याशी थेट जोडलेल्या आहेत. श्रावण महिना हा वर्षातील सर्वात पवित्र आणि ऊर्जेच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील काळ मानला जातो. या काळामध्ये घरातील प्रत्येक कृतीचा, प्रत्येक व्यवहाराचा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवतो अशी श्रद्धा आहे. म्हणूनच या 3 वस्तू या महिन्यामध्ये विशेष जपून ठेवाव्यात असं सांगितलं जातं. आता अनेकांच्या मनात प्रश्न येईल, "अरे, मी तर आधीच शेजाऱ्याला मीठ किंवा सुई दिली आहे, आता काय करू?" तर घाबरू नका, यावरही उपाय आहेत. पहिला उपाय, जर तुम्ही चुकून मीठ, सुई किंवा झाडू दिला असेल, तर श्रावणी सोमवारी शिवमंदिरामध्ये जाऊन बेलपत्र आणि जल अर्पण करा. भगवान शंकरांना अभिषेक करा आणि मनोमन क्षमा मागा. दुसरा उपाय, घरामध्ये दर शुक्रवारी संध्याकाळी दिवा लावा आणि देवी लक्ष्मीची आरती करा. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा पुन्हा प्रस्थापित होते असं मानलं जातं. तिसऱ्या उपायामध्ये घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वच्छ पाण्यामध्ये थोडं मीठ आणि कापूर टाकून पोछा मारा. यामुळे नकारात्मकता दूर होते आणि नवीन सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. चौथा उपाय, शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला वस्त्रदान करा. दानाने निर्माण झालेली उणीव भरून निघते असं शास्त्र सांगतं. या उपायांमुळे मनःशांती मिळते आणि श्रद्धा दृढ होते असं अनेक लोक सांगतात. श्रावण महिन्यामध्ये आणखीन कोणती काळजी घ्यावी? या 3 वस्तूंव्यतिरिक्त श्रावण महिन्यामध्ये आणखीन काही गोष्टीची काळजी घेतली जाते. त्याबद्दलही आपण थोडक्यात जाणून घेऊया. तेल आणि तूप. श्रावणामध्ये रात्रीच्या वेळी तेल किंवा तूप दुसऱ्यांना देणं टाळलं जातं, कारण हे शनी आणि सूर्य या ग्रहाशी संबंधित मानलं जातं. लिंबू आणि हिरवी मिरची या 2 वस्तू ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेणाऱ्या मानल्या जातात. त्यामुळे संध्याकाळनंतर या वस्तू देणं टाळावं असं सांगितलं जातं. धारदार वस्तू या नात्यामध्ये दुरावा निर्माण करतात अशी समजूत असल्याने कात्री आणि चाकू शक्यतोवर देणं टाळावं. काही विशिष्ट दिवशी, विशेषतः सोमवारी, शुक्रवारी केस विंचरणं आणि नखं कापणं टाळलं जातं. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक श्रावण सोमवारी आपण पांढऱ्या शुभ्र वस्त्रांचं नियम पाळत असतो. ज्यामध्ये शुभ्र वस्त्र आपण परिधान करून महादेवांची पूजा करत असतो. त्यामुळे आपल्या घरातील पांढरं शुभ्र वस्त्र जे अतिशय पूजनीय व पवित्र मानलं जातं, जे महादेवांना प्रिय आहे, तर अशा शुभ्र वस्त्रांना तुम्ही कोणालाही द्यायचं नाही. यामुळे देखील आपल्या घरातील समृद्धी आणि शांतता भंग होऊ लागते. म्हणूनच हे जे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत. त्यासोबतच श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांच्या शिवपिंडीवरती अनेक वस्तूंचं अर्चन करतो. ज्यामध्ये जलाभिषेक असेल, दुधाचा अभिषेक असेल आणि म्हणूनच महादेवांच्या अभिषेकासाठी वापरले जाणारे कच्चे दूध हे अतिशय पूजनीय असते आणि आपल्या घरातील ती समृद्धी वाढवणारी वस्तू आहे. त्यामुळे दूध देखील तुम्हाला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायचं नाही. आणि दुधाव्यतिरिक्त दुधाशी संबंधित सर्व वस्तू, ज्यामध्ये दूध, दही, तूप, साखर, लोणी, तूप यासारख्या वस्तू ज्या लक्ष्मी स्वरूप आहेत, त्या देखील कोणालाही चुकूनही द्यायच्या नाहीत. सूर्यास्तानंतर कोणालाही रोख पैसे किंवा कर्ज म्हणून रक्कम सुद्धा देऊ नये, कारण ते अशुभ मानले जाते आणि यामुळे आपल्या घरातील दरिद्रता वाढते अशी मान्यता आहे. घरामध्ये तयार केलेले ताजे किंवा शिळे अन्न इतरांना दान देण्याच्या नावाखाली वाया घालवू नये व चुकीच्या वेळी देऊ नये. तुम्ही ऐकलं असेल की श्रावण महिन्यामध्ये दानधर्माला खूप जास्त महत्त्व आहे. पण दान करत असतानाही कोणत्या वस्तूंचं दान करावं याचंही भान ठेवणं आवश्यक आहे. नाहीतर मग आपण चुकीच्या वस्तू दान केल्याने आपल्याला संपूर्ण आयुष्यभर त्रास आणि यातना, तसंच त्याचे उलट परिणाम जे आहेत ते भोगावे लागू शकतात. म्हणूनच आपल्याला घरातील ताजे अन्न किंवा शिळे अन्न कोणालाही चुकूनही दान करायचे नाही. ते दान करायचे असेल तर योग्य वेळेतच तुम्हाला ते दान करायचे आहेत. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्या घरातील अन्न कोणालाही देऊ नये. दुपारच्या वेळेत तुमच्या घरातील उरलेले अन्न तुम्ही कोणत्या गरजू व्यक्तीला दिले तर तसे चालेल. पण आधी सांगितल्याप्रमाणे दूध, दही, ताक यासारख्या लक्ष्मी स्वरूप वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला चुकूनही श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायच्या नाहीत. अर्थात या सर्व गोष्टी पारंपरिक श्रद्धा आणि लोकसमजुतीवर आधारित आहेत. यामागे कुठे धार्मिक कारण आहे तर कुठे व्यावहारिक शहाणपण आहे. प्रत्येकाने आपापल्या श्रद्धेनुसार आणि सोयीनुसार या गोष्टींचं पालन करावं. केवळ काय करू नये हे सांगून चालणार नाही, तर श्रावणामध्ये काय करावं हेही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. दररोज सकाळी शिवलिंगावरती जल अर्पण करावं. शक्य असल्यास श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवारचा उपवास करावा. घरामध्ये नियमित रुद्राक्ष किंवा शिवमंत्राचा जप करावा. ओम नमः शिवाय हा मंत्र या महिन्यामध्ये विशेष फलदायी मानला जातो.
गरजूंना अन्नदान आणि वस्त्रदान करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवा. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा. नात्यामधील गोडवा वाढवा. या सकारात्मक कृतीमुळे घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती वाढते अशी धार्मिक श्रद्धा आहे. या सर्व गोष्टी या आपल्या पूर्वजांकडून चालत आलेल्या परंपरा आणि लोकसमजुती आहेत. यामागे शास्त्रीय पुरावा असेलच असं नाही. पण पिढ्यानपिढ्या या समजुती जपल्या गेल्या आहेत, कारण त्यामागे एक भावनिक आणि सांस्कृतिक मूल्य आहे. शेवटी कोणतीही परंपरा पाळायची की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. जर तुम्हाला परंपरांवरती विश्वास असेल तर मनापासून श्रद्धेने पाळा आणि कोणाला मदत करताना, कोणाला काही देताना नेहमी मनापासून द्या. कारण खरी समृद्धी ही केवळ वस्तूंमध्ये नाही, तर आपल्या मनातील सद्भावनेमध्ये असते. या व्यतिरिक्त श्रावणामध्ये कांदा, लसूण, मांसाहार टाळावा. उपवास हा शरीर आणि मन शुद्ध करण्याचा, तसंच ईश्वर भक्तीमध्ये मन एकाग्र करण्याचा मार्ग मानला जातो. त्यामुळे उपवासाच्या दिवशी मांसाहार टाळण्याची परंपरा आहे. घरातील एखादी व्यक्ती जरी उपवास करत असेल, तर इतर सदस्यांनी या दिवशी मांसाहार करू नये. कारण असं केल्याने उपवास करणाऱ्या व्यक्तीला त्याचं पुण्य मिळत नाही. उपवासामध्ये सात्विक अन्न ग्रहण करण्यावर भर द्यावा. त्यामुळे मन शांत राहतं, संयम वाढतो आणि उपासनेमध्ये अधिक एकाग्रता वाढते. म्हणूनच अनेक जण उपवासाच्या दिवशी मांसाहार टाळतात. तर अतिशय छोटीशी माहिती होती, जी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.